सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर काल होता बुधवार आणि बोललं टिफिनला काय करावं, तर सुकी मच्छी ही मी गावसून आणलेली. याला बगी मच्छी बोलतात, काय काही जणं वाकटी पण बोलतात. तर ही आधी गॅसवर मस्त अशी भाजून घेतली मी. म्हणजे आजूबाजूचे जे पिसं असतात ना बघा, ती सगळी जळून जातात. आणि ही सगळी आता धुवायचे नंतर. तर त्याच्या आधी हे सगळं साहित्य, कांदा, टॅमॅटो, परत बटाटा, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट, परत ओलं वाटप म्हणजे जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना ते, आणि कोकम घ्यायचे थोडे. तर हे आता आहे ना मी बटाटा आणि वाकट्या ह्या सगळ्यांना आता पाण्यात मस्त धुवून घेणार आहे. कारण की कसं असतं, सुक्या मच्छी असतात ना त्या समुद्रकिनारी सुकवतात किंवा घरी आणून पण मग नंतर सुकवतात. मग त्याच्यावर आहे ना माती वगैरे खूप काय काय म्हणजे माशा बसतात. तर ते घरी आणलं ना आपण करायचं असेल ना तेव्हा आपण स्वच्छ असं धुवून घ्यायचं. बघा किती खराब पाणी निघालं त्याचं. ते खराब म्हणजे भाजले त्यामुळे पण ते तसं पाणी निघाले. आणि स्वच्छ करून घ्यायचं. आता तो खारा बांगडा असतो बघा, तो पण आधी ना स्वच्छ करावा लागतो. त्याला खूप मीठ वगैरे लावलेलं असतं, ते आधी धुवावंच लागतं सुक्या मच्छ्या. आणि ह्या सगळ्या पावसाळ्यासाठीच आणलेल्या आहेत मच्छ्या. कारण की पावसाळ्यामध्ये बघा मासेमारी जे करतात त्यांची सुट्टी असते, त्यामुळे ओल्या मच्छ्या भेटत नाही. मग ह्या अशा सुक्या मच्छ्या मी जमा करून ठेवते उन्हाळ्यातच, कारण की पावसाळ्यात आपल्याला उपयोगी पडतील. आणि छान याच्यात आता वाटप वगैरे टाकलं आहे, मस्त फोडणी दिली कांद्याची, टॅमॅटोची. आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं टाकणार आहे मी बघा, बगी, बटाटा. आणि जरा ना सुक्कं असंच ठेवायचं, एकदम पातळ मला आवडत नाही. काय काय जणं वाटप स्किप करतात, पण मला वाटपाशिवाय जेवणच जात नाही. वाटप असेल ना तर जरा रस्सा आहे ना तो घट्ट होतो. नाहीतर कोणाला पातळ आवडत असेल तर त्यांनी वाटप नाही टाकलं तरी चालेल. तर असं छान बघा किती लपथपीत मस्त झाले असं. आणि कलर पण बघा त्याला मस्त आला आहे लाल लाल. आणि हा कोकणी मसाला आहे जो मी उन्हाळ्यात केला होता ना, तो मसाला आहे. त्याला बघा तरी किती छान आली आहे. आणि मस्त ते जरा थंड झालं की वरतून कोथिंबीर टाकायची आणि छान अशी आपली बगीची भाजी तयार आहे. आणि सगळे टिफिन वगैरे झाले तर मेन काम असतं ते म्हणजे आपली साफसफाई. तर बघा सकाळपासून किचनवर कामं करत असतो, त्यामुळे सगळीकडं पसारा झाला नुसता. तर आधी बोललं सगळी भांडी स्वच्छ करून घेते. बेसिंग पूर्ण भरलेलं होतं भांड्यांनी. तर एक काम झालं की दुसरं काम आपल्यासाठी उभंच असतं. तर आज बुधवार असल्यामुळे ना मला मार्केटला पण जायचं होतं. तर छान अशा आहे ना मी मार्केटवरनं भाज्या आणल्यात. कारण की आमच्या इथं मंगळवारचं पण मार्केट असतं आणि बुधवारचं असतं. पण बुधवारचं थोडं लांब असतं, म्हणजे दिसलेपाड आहे आमच्या इथे, तिथे असतं. आणि मंगळवारचं मार्केट आमच्या जवळच असतं. तर मला जाता नाही आलं तर बोललं बुधवारच्या मार्केटला जाऊ. तर तिकडनं आहे ना मस्त अशा भाज्या आणल्यात बघा. मस्त भुईमुगाच्या शेंगा वगैरे आमच्या गावी एवढ्या पिकवतात आणि इथं बघा विकत घ्याव्या लागतात मला. तर असो. आणि कढीपत्ता पण आणला मी. तर हा पण आपल्या गावी फ्रीमध्ये भेटतो. मी गावी गेले ना तर यायचा दिवस असो ना, मला तर त्याच्या आधीच सकाळी माझी तयारी असते कढीपत्ता काढायचा वगैरे. कारण की गावी खूप झाडं आहेत आमच्या कढीपत्त्याची, माझ्या माहेरी वगैरे. आणि मस्त असे बघा भाज्या आणल्यात हिरव्यागार, कारण की पावसाळ्यात आपल्याला ह्या भाज्या एवढ्या खायला भेटत नाही, पालेभाज्या. तर हे ना आळूची भाजी ही तर पावसाळ्यात भेटतेच. तर याचं तुम्हाला माहितीच आहे, आळूचं फतफदं करतात, कोकणामध्ये जास्त करतात. आणि ही आळूची पानं नाही आहेत, तर याची देठं बघा वेगळीच आहेत, अशी नरम आहेत एकदम, म्हणजे अशी पाण्यासारखी. आणि चकाकी असते ह्या देठांना, तर त्याच्यावरून ओळखलं जातं. आणि जरा अशी ना म्हणजे अशी गळालेली असतात ती पानं. तर आणि आपली भाजीची आळूची वडीची पानं कशी जरा कडक असतात, तरतरीत असतात, त्यामुळे तो फरक असतो भाजीच्या आळूमध्ये आणि ह्या आळूमध्ये. तर आता ही सगळ्या भाज्या आहेत ना मी एकत्र ठेवून दिल्या साईडला, कारण की आधी कोथिंबीर साफ करणार आहे. ह्या सगळ्या स्वच्छ धुवायच्यात, पण त्याच्या आधी मी कोथिंबीर वगैरे नेहमी साफ करते, तशी धुवत नाही. कारण की ते देठांना वगैरे खूप माती असते, मग ते परत ती माती त्याच्यावर उतरते. तर मी आधी काय करते, प्रत्येक भाजी किंवा कोथिंबीर असू दे पहिली साफ करून घेते. मेथीची पण भाजी असेल ना, आधी साफ वगैरे करते आणि नंतर धुते ती छान. आणि धुतल्यावर काय करते, एकदम कपड्यावर त्या सुकत घालते, पंख्याच्या हवेखाली मस्त सुकतात. आणि ही भाजी तर सगळ्यांनाच माहिती असेल, याला तांदूळजा म्हणतात किंवा चवळीची भाजी म्हणतात. चवळी ही अत्यंत आपल्यासाठी पौष्टिक अशी पालेभाजी आहे. यात भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असतात. त्यामुळे काय होते तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पोटाच्या तक्रारी दूर होतात. त्याचबरोबर यामध्ये लायझियन आणि अमिनो ॲसिड असल्यामुळे
आपल्या केसांचे आरोग्यसुद्धा सुधारते. तर बघा एकाच भाजीत कितीतरी आपल्या शरीरासाठी पोषक तत्वे आहेत. आणि इथे मी भाजी साफ करायला बसलेली आणि तितक्यात माझी आई आली. तर आई आल्यावर माहिती आहे कधीच बसणार नाही अशी शांत. तर तिला वाटत होतं चल माझी लेक एवढी भाज्या साफ करते, तर ती पण मदतीला लागली लगेच साफ करायला. तर मग मी थोडी तिला काढून दिली. आणि खरंच आई ती आईच असते, आईची जागा त्यामुळे कोणच घेऊ नाही शकत. तर मस्त अशी आम्ही दोघींनी गप्पा मारत मारत भाजी साफ केली. आणि कसं होतं एकाला दोघी असल्या ना तर गप्पा मारत मारत भाजी पण साफ होते. आता हे सगळ्या भाज्या साफ झाल्यात माझ्या आणि मी मस्त इथे ना बेसिंगमध्ये ते लॉक केलं आहे आणि पाणी जमा केलं आहे ते. आणि त्याच्यात थोडं मीठ टाकणार आहे. आणि कोणाकडे विनिगर असेल विनिगर टाकलं तरी चालतं, माझ्याकडेच नाही आहे, त्यामुळे मी फक्त मीठच टाकणार आहे आज. आणि ही सवय मला ना कोरोनापासूनच लागलेली आहे. कोरोनामध्ये पण अशा भाज्या आणल्या ना तर माझं हेच काम असायचं, काही आणू दे फळं जरी आणली ना ती सवयच लागली आता मला. आणि खरं तर ही सवय चांगलीच आहे. कारण की बघा भाज्या ह्या कुठे कुठे आणि कशा कशा ते लोक घेऊन येत असतात. कुठे पण त्या गोणी भरून ठेवतात. भाज्या विकल्या नाही गेल्या तर ती गोण तशीच बांधून कुठेतरी ठेवतात. तर त्यामुळे कसं त्याच्यावर मग मच्छर किंवा किडे वगैरे असतात. तर ही बघा टॅमॅटो किती सुंदर आहे ना, जुळे टॅमॅटो आहेत आणि खरंच बघायला किती छान वाटतं ना. तर मला खूप आवडलं ते बघून. आणि ते मी घेतलेले निवडून, पण एखादं दोन त्यांनी टाकलेले कमी जास्त झाल्यावर टाकतात ना, तर त्या चुकून आलेत ते, पण मस्तच वाटतात ते. तर हे सगळ्या भाज्या मी आता पाण्यातून काढल्यात आणि नितळायला ठेवणार आहे, कारण की ह्या पंख्याखाली चांगल्या सुकून घेणार आहे. उन्हात तर भाज्या आपण सुकू नाही शकत, कारण की त्या सुकून जातील. तर पंख्याखालीच कधी पण सुकवायच्या त्या भाज्या. काही असू दे भाज्या, फळं ही पंख्याखाली पटकन सुकून जातात. तर आता ते पाणी मी काढून टाकलं आणि दुसरं पाणी भरलं आहे, कारण की त्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा टाकायच्यात आणि मला तर फारच आवडतात शेंगा. तर आता ह्या मस्त धुवून घेणार आहे, कारण की बघायला खूप माती आहे. तुम्ही बेसिकमध्ये बघू शकता किती माती दिसते बघा. आता ह्या जरी उकडायच्यात तरी पण ती माती काढलीच पाहिजे ना पहिली. तर जाडी मोठी अशी जरा काढून घेणार आहे मी माती आणि नंतर याला जरा फोडून मस्त मीठ वगैरे टाकून उकळून घेणार आहे. कारण की माझ्या मिस्टरांना उकळलेल्या शेंगाच खूप आवडतात खायला. तर ह्या सगळ्या आता आहे ना त्या जाळीमध्ये एका ट्रेमध्ये नितळायला ठेवणार आहेत. आणि बघा असं मस्त पातळ कपडा अंथरून त्याच्यावर मस्त पंख्याखाली छान भाज्या सुकल्यात बघा. कोथिंबीर पण मस्त धुवून काढलेली, कढीपत्ता वगैरे सगळं. तर तुम्हा सर्वांना हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.